हॅलो स्टुडंट. यावेळी आपण नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दॅट इज अ पार्ट ऑफ सायन्स 1. तर या लाईटवर 2 चॅप्टर लगातार आपण शिकू. टॉप कॉन्सेप्ट्स काय शिकायचं आहे या धड्यामध्ये. तर पहिला भाग आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता बघा स्पेलिंग रिफ्रॅक्शन FRA. आता स्पेलिंग बदललेलं आहे. आता रिफ्रॅक्शनचे लॉज हा एक महत्वाचा भाग. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा नवीन कॉन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. थोडा टफ जातो परंतु समजून घेऊ आपण. डिस्पर्शन ऑफ लाईट नवीन पुन्हा एक कॉन्सेप्ट आहे. कॅन यू रिकॉल याचा अर्थ लाईट तुम्हाला शिकत असताना अगदी 6वी पासून पहा. 6वीत होतं, 7वीत होतं, 8वीत होतं, इन 9th आणि 10th लिंक लागलेली आहे. आणि म्हणून रिकॉल काही आठवतं का तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट? आता इथं स्पेलिंग बदललं असेल हे तुमच्या लक्षात आलं. हे पूर्वानुभवावर डेफिनेशन आहे. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय की जी वस्तू आपल्याला दिसून राहिली, ऑब्जेक्ट आहे, ती फक्त लाईट रिफ्लेक्ट होतो म्हणूनच दिसते. आणि तुम्हाला ही डेफिनेशन माहित आहे की व्हेन लाईट रे फॉल ऑन अन ऑब्जेक्ट देअर डायरेक्शन चेंजेस अँड दे टर्न बॅक. आता इथं ऑपेक्यू सरफेसवर लाईट पडला, टर्न बॅक. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, सेम मीडियम. रिफ्लेक्शन सेम मीडियम. आता हा ऑपेक्यू सरफेस कोणताही असेल, भिंत असेल, आरसा असेल. आता लाईट दाखवताना आपण डायरेक्टेड लाईन सेगमेंट जे आहे त्याला रे म्हणतो आपण, ते दाखवतो. आता हा इन्सिडेंट रे जेव्हा या पॉइंट ऑफ इन्सिडेंट वर पडला तिथून हा टर्न बॅक झाला आणि मग या रेचं नाव झालं रिफ्लेक्टेड रे. आता इथं मीडियम कोणता आहे? फक्त एकच मीडियम आहे, एअर. म्हणजे एकाच मीडियम मधून तो टर्न बॅक होत असेल. आता दुसरे अनेक आपल्याला रेस दाखवता येतील की जे टर्न बॅक होतात एकाच मीडियम मध्ये. ही जी क्रिया आहे that is a reflection of light. Now second question from your text. What are the laws of reflection? नियम काय? बघा हे नियम आपण क्लास 8 मध्ये शिकलेलो आहे. वर्गामध्ये कदाचित आठवत असेल तुम्हाला, सरांनी मिरर आणला असेल, पिन्स आणल्या असतील आणि तो एक्सपेरिमेंट आपण 8 मध्ये केलेला आहे. बघा प्लेन मिरर घेतला. आता आपण म्हणतो की द अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता जी डेफिनेशन जे झाली त्या डेफिनेशन मध्ये हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे आणि हा नॉर्मल. नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मध्ये जो अँगल आहे दॅट इज अँगल ऑफ इन्सिडेंट आहे and angle of reflection between reflected ray and normal. आता हे कसे असतात? they are equal. हा 30चा आहे, हा 30चा असेल. the incident ray, the normal and the reflected ray lie in the same plane. आता ही कॉन्सेप्ट तुम्हाला lie एकाच प्लेन मध्ये, एकाच कागदावर. आता प्लेनची कॉन्सेप्ट हे गणिताची आहे. एका प्लेन मध्ये असणे, एका कागदावर असणे. रेल्वेचे रूळ जमिनीवर असतात, एका प्लेन मध्ये असतात. तसे हे 3 इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड, दे लाय इन वन प्लेन. एक तुम्ही
8व्या वर्गामध्ये अजून एक याला थर्ड लॉ एक लावला. द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. हे इकडे आणि हे इकडे. हा तिसरा पॉइंट सुद्धा याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आता त्यानंतर वी हॅव सीन दॅट जनरली, आता काही आठवलं का? पुन्हा बघा, 6व्या वर्गातला हा एक्सपेरिमेंट आहे. पुन्हा 3 कार्डबोर्ड घेतले होते, जे होल होते, जे एका हाईटवर होते. एका बाजूनं मेणबत्ती ठेवली, दुसऱ्या बाजूनं बघितलं. आता तुमच्याला या एक्सपेरिमेंटमध्ये असं लक्षात आलं की वी अरेंज द कार्डबोर्ड इन सच अ वे दॅट द 3 होल्स आर इन द सेम लाईन, एका लाईनमध्ये असतील. आणि तुम्हाला हे जर लाईट दिसला, याचा अर्थ लाईट ट्रॅव्हल इन वन लाईन. बरोबर. थोडंसं एक जरी कार्डबोर्ड मागं पुढं झालं तर मेणबत्ती दिसणार नाही. दिस इज कॉल्ड अ लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट. सरळ रेषेत जातो. सो लाईट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. हा एक्सपेरिमेंट 6वीचा आहे. बिकॉज ऑफ दिस, आता त्याच्यानंतर आपण त्याच वर्गात शॅडो कशा तयार होतात हे बघितलं. आता तुम्हाला माहित आहे की हा ऑपेक्यू ऑब्जेक्ट कोणताही असो, इथं झाड घेतलं, हा सनलाईट घेतला, सोर्स घेतला. आता हा ऑपेक्यू ऑब्जेक्ट कम इन द वे ऑफ सोर्स ऑफ लाईट. हा जर मध्ये येत असेल, लाईट डज नॉट पास थ्रू इट. याच्यातून लाईट जाईल का? या झाडातून, भिंतीतून जातो का? नाही, याच्या पलीकडे नाही जाऊ शकणार. इफ एन opaque object lie in the path, तो काय होईल? The other part become dark. This dark part is called a shadow of that object. We have also seen in previous classes, याच्या आधी आपण शिकलो how this shadow changes. The shadow of an object formed due to sunlight is long in the morning and evening and short in the afternoon. This is what we see here. आता हे आफ्टरनूनचं आहे, शॉर्ट आहे. सोर्स ऑफ लाईट इज नियरली ओव्हर हेड. आणि सकाळ संध्याकाळी जी शॅडो आहे ती लॉंग पडेल. The change in the shadow depend on the source. Source कुठं आहे? The object. Object कोणता आहे? छोटा आहे, मोठा आहे? And on the surface on which the shadow is formed. Surface कुठं आहे? या तिन्ही गोष्टीवर शॅडो कसा आहे हे अवलंबून आहे. This is a long shadow. But light can bend under some special circumstances. आता इथं bend, हा शब्द नेहमी लक्षात, BEND, बेंड, वाकणे, नाही का? तर सर्कमस्टान्सेस कोणते आहेत? स्पेशल. वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम, बघा रिफ्लॅक्शन मध्ये एकच होता, वन मीडियम टू अनादर म्हणजे दुसरा आला, इथं एंट्री झाली दुसऱ्या मीडियमची. हे लक्षात घ्या. ऑब्लिकली, तिरकस जेव्हा एंट्री करतो, बघा इथं वॉटर हा पहिला मीडियम आणि एअर हा दुसरा मीडियम. आता इथं वॉटरला डेन्स आहे आणि एअर रेअर मीडियम आहे. आता एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना काय होईल की तो सरळ जाणार नाही. दॅट बेंड्स. The direction of its path changes at the point of entry into the second medium. जेव्हा तो दुसऱ्या ह्याच्यात एंड करतो. आणि इथं तिरकस आहे बघा, ऑब्लिकली, हा एक शब्द महत्वाचा आहे. म्हणून मग आता आपण हे जे फिनॉमिना आहे इथं झालेली स्पेशल सर्कमस्टन्स, वन मीडियम टू अनादर मीडियम, हे यावर्षी आपल्याला शिकायचं आहे. अंडर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता हे शिकण्यासाठी आपण काही एक्सपेरिमेंट मधून जाऊ. बघा, पहिले
आपण घेऊ ग्लास जो ट्रान्सपरंट आहे, 5 रुपयाची कॉइन घेऊ जी आपल्याला दिसते, पेन्सिल घेऊ, मेटॅलिक वेसल घेऊ. आता मेटॅलिक वेसल्स जे आहे हे आता जरी दिसत असला आरपार तरी मेटॅलिक आहे, आपल्याला बाहेरून आतमधलं दिसत नाही, असे आपण ॲपरेटस घेतले. आता पहिली ऍक्टिव्हिटी सुरू करू. टेक ए ट्रान्सपरंट ग्लास. आता याच्यामध्ये पाणी ओतू आपण. तर हे वॉटर ऍड केलं. आता यामध्ये डीप सम पोर्शन ऑफ ए पेन्सिल व्हर्टिकली इन वॉटर. आता पेन्सिल घेऊ आणि ती या पाण्यामध्ये टाकू. आता ऑब्झर्व करा, चित्रच दाखवते तुम्हाला काय दिसते. अँड ऑब्झर्व द थिकनेस ऑफ द पोर्शन ऑफ द पेन्सिल इन द वॉटर. अर्थातच तुम्हाला काय दिसेल, द पेन्सिल अपियर्स थिकर. आतमध्ये कशी होते, जाडी होते, इनसाइड द वॉटर. हे पहिलं ऑब्झर्वेशन. नाउ केप द पेन्सिल इन्क्लाइंड, तिरकस टू द वॉटर सरफेस. आता सरळ न ठेवता आपण इन्क्लाइंड पेन्सिल ठेवू. पुन्हा बघा काय दिसलं तुम्हाला, ऑब्झर्व करायचं आहे, त्याची थिकनेस ऑब्झर्व करा. सरळ दिसून राहिलं. काय दिसते, द पेन्सिल अपियर थिकर इनसाइड द वॉटर. याच्या पाण्यामध्ये ती आपल्याला थिकर झालेली दिसते. इथं लिहू की द पेन्सिल अपियर थिकर इनसाइड द वॉटर. तर आता हे जे रिझनिंग आहे आपण शिकू. त्याच्या आधी एक सेकंड ऍक्टिव्हिटी घ्यायचं ठरलं आपलं. केप ए 5 रुपीज कॉइन इन अ मेटॅलिक वेसल. आता एक तळाशी एक कॉइन ठेवला आणि आपण त्याला ऑब्झर्व केला. आता आपल्याला हा कॉइन दिसायला लागेल. याचा अर्थ जे रेज आहेत या कॉइनवर पडणारे ते रिफ्लेक्ट झाले, आपल्या डोळ्यात आले, म्हणजे दिसले. बरोबर आहे. स्लोली गो अवे फ्रॉम द वेसल. आता थोडं थोडं मागं सरका आणि स्टॉप ॲट द प्लेस वेन द कॉइन डिसअपियर. आता थोडं मागं गेलं. आता हे जे रेज आहे हे सरळ निघून जातील, आपल्या डोळ्यात येणार नाही, म्हणजे आपल्याला कॉइन दिसणार नाही. इथं थांबायचं आपण. ओके. आता कीप लुकिंग इन द डायरेक्शन ऑफ कॉइन. आता जागा सोडू नका, हलू नका, सरळ पाहत राहा. काय करायचं, आस्क ए फ्रेंड टू स्लोली फिल वॉटर इन द वेसल. हळूहळू पाणी टाका. आता इथं काय घडतं, तर ते प्रत्यक्ष जेव्हा आपण करतो असे लाल रेस दिसणार नाहीत. तर आता आपल्याला एकच ऑब्झर्वेशन दिसेल. यू विल बी एबल टू सी द कॉइन वन्स द लेवल ऑफ वॉटर रिचेस ए सर्टन हाईट. एका विशिष्ट हाईटवर तुम्हाला तो कॉइन दिसायला लागेल. इथं आता तात्पुरती आकृती मी पूर्ण केलेली आहे. तर त्याचं जे रिझनिंग आहे ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. व्हाय डज इट हॅपन. कशामुळं झालं, तर आपल्याला साधं सिंपल माहित आहे. वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम ए डेन्सर मीडियम टू ए रेअर मीडियम. काय झालं, जेव्हा लाईट हा वॉटरमधून एअरमध्ये गेला. बघा रिझन आपण क्लिअर करू. जेव्हा असा न जाता, म्हणजे पाणी टाकल्यानंतरची केस आहे बरं, असा सरळ न जाता तो कसा गेला, म्हणजे जिथं बॉर्डर आहे आपल्या दोन मीडियमची तिथून बेंड झालेला आहे. आता इथून तो दिसायला लागला, म्हणजे इथं कुठं तरी आला, म्हणजे इथून ते रे बाहेर आले. इट बेंड अवे ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स. इथं बेंड झालेला आहे. आता ही खरी डेप्थ होती, म्हणजे नाणं बुडाशी आहे म्हणून ही खरी रिअल डेप्थ आहे. परंतु जेव्हा तो वर आल्यासारखा दिसतो तेव्हा ही झाली ॲपरंट डेप्थ. आता तुम्ही म्हणाल हे डॉटेड काय, तर इथून
इथं ऍक्च्युअली तो दिसून राहिला ना, म्हणून मग इथं कम्प्लीट आपण माग वळवला तो आणि डॉटेडनं दाखवलेला. ॲज अ रिझल्ट अ कॉइन अपियर्स रेज टू ऑब्झर्वर इन बोथ द ऍक्टिव्हिटीज. पहिल्यामध्ये आपण काय पाहिलं, म्हणजे इथं सेकंड मीडियम मध्ये एंट्रीच्या ठिकाणी बेंड झाली, म्हणजे ऍक्च्युअली तर सरळच आहे, परंतु जेव्हा आपण डोळ्यानं पाहतो तेव्हा ती या ॲपरंट पोझिशन पासून आल्यासारखं आपल्याला दिसते. तर ही पहिली ऍक्टिव्हिटी, तिथंही कारण तेच आहे. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण डिटेल पाहिलं, इथंही आपल्याला हा जो कॉइन आहे हा आपल्याला नवीन पोझिशन मध्ये दिसला. वॉटर टाकल्यानंतर पुन्हा 2 मीडियम आले आणि त्याच्यामुळे तो आपल्याला अपियर झाला. तर द ऑब्झर्व्ड इफेक्ट आर क्रिएटेड ड्यू टू चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट. टोटॅलिटी मध्ये आपण काय बघून राहिलो, दोन्ही ऍक्टिव्हिटीची टोटल इफेक्ट. तर ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट. आता इथं पहा, तेच जेव्हा तो वॉटर मधून एअर मध्ये गेला, while coming out of water light changes its direction. तर आता तो वॉटर मधून एअर मध्ये जाओ की एअर मधून वॉटर मध्ये जाओ, कसाही जाओ. समजा आपण इथं या फिगर मध्ये दाखवला एअर टू वॉटर, तर आपल्याला दिसेल वाईन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, 2 मीडियम. धिस इज कॉल्ड अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता हा पुढचा क्वेश्चन आपल्याला पडेल की हा बेंड का होतो, व्हॉट इज रिझन. तर हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे आणि तोच आपला एम आहे.